आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतवासियांसाठी अभिमानास्पद आहे. मेक इन इंडिया सारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान मोदीजी यांनी आत्मनिर्भरता, नाविन्यपूर्ण विचार आणि उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीमुळे भारत हे स्थान पटकावत असल्याचं म्हटलं आहे. या ऐतिहासिक गोष्टीसाठी आपण समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली आहे. एकीकडे भारताचे पाकिस्तान सोबतचे संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मॉकड्रिल करून युद्धसज्ज राहण्याचं आवाहन केलं असतानाच देश आर्थिक दृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केलं आहे. 9 ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ, काय सांगाल? मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम, त्यांच्या कर्त्या पुरुषांचं, पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री, आम्ही अगोदरच सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुली बाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला. सर हिंदी बता दीजिए. सर ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जो कारवाई महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्याचं खोदकाम ठाणे महापालिकेनं केल्यानं त्याचा फटका सायंकाळी या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय. कोंडीचा ताप, त्यातच उन्हाचे चटके, त्यात ध्वनी आणि वायू प्रदूषण अशा दोन्हीच्या माऱ्यामुळे नागरिक हैराण झालेत. मागील 2 महिन्यांपासून जलवाहिनी टाकण्यासाठी येथील रस्त्याचं खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई मार्गे ठाणे घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करतात. गेल्या काही वर्षांपासून या महामार्गावर वडाळा, घाटकोपर, कासरवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठिकठिकाणी पत्र्याचे मार्गरोधक उभारलेत. त्यामुळे रस्ते अरुंद झालेत. येथील सेवा रस्त्याचा वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. कॅडबरी जंक्शन परिसरातील मॉल एक खासगी रुग्णालय असून तसंच सेवा रस्त्यालगत लोकवस्ती देखील आहे. त्यामुळे या सेवा रस्त्याचा वापर नागरिकांकडून अधिक होतो. शनिवार रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसात मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे वाहनांचा भार वाढतो
असं असतानाच केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेकडून वर्तकनगर आणि लोकमान्य नगर विभागातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचं विस्तारीकरण केलं जात आहे. या कामासाठी महापालिकेकडून 2 महिन्यांपूर्वी कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉल पर्यंत सेवा रस्त्याची वाहिनी पूर्णपणे खोदली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याच्या एकाच वाहिनीवरून दोन्ही दिशेकडील वाहनांची वाहतूक सुरू आहे. या खोदकामाचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकदा वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवतात. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झालेत. कॅडबरी जंक्शन ते माजिवडा पेट्रोल पंप हे 2 ते 3 मिनिटांचं अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांना 15 ते 20 मिनिटं उशीर लागतो. दरवर्षी विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या 307व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह.पी. तुंबोड, रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉक्टर सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे सर्व खाते प्रमुखही उपस्थित होते. वर्षातील 260 दिवस विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या आंतरराष्ट्रीय सणांच्या दिवशी सत्कार करण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. याचबरोबर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार केला जाणार आहे. एसटी महामंडळ गेली 77 वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासी दळणवळणाची सेवा देत आहे. अपघाताचं अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीनं प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. भविष्यात देखील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीनं प्रवासी वाहतूक करतील अशी आशा यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. बस स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील 204 बस स्थानकांवर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्याबद्दलची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येत असून राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच अन्य बँकांची एटीएम सुविधा देखील बस स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टेंभीनाका आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पेढे वाटत फटाके फोडले. भारतीय सेनेच्या धाडसी कारवाईचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार अभिनंदन करण्यात आलं. यावेळी दहशतवादी मसूद अझहर याच्या फोटोसह पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. खासदार नरेश मस्के यांनी यावेळी बोलताना ही केवळ सुरुवात आहे. भारत आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवतोय असं सांगितलं. ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार यांनी देखील सेना आणि सरकारच्या या निर्णायक पावलामुळे आज संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन सिंदूर करून पहलगामचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान, अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्तान, ईद का जवाब पत्थर से. आमच्या माय भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम, त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं. त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होतोय आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख, सर्व सैनिक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो. इन्कलाब जिंदाबाद, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हेमंत घ्या. Pasti करेंगे सारे
सब मिलके आज वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील पोखरण रोड क्रमांक 1 वरील थिरानी शाळेजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्याच्या निर्णयावर स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटतोय। या निर्णयामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात असून या शौचालयाच्या स्थानाचा पुनर्विचार करावा अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे। सद्यस्थितीत शौचालयाचं बांधकाम शाळेच्या बाजूलाच सुरू असून भविष्यात या ठिकाणी अनेक टपऱ्या आणि दुकानं उभी राहण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची तसंच अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच गर्दीच्या आणि वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर शौचालय उभारण्यास नियमानुसार परवानगी आहे की नाही असा प्रश्नही पाचंगे यांनी उपस्थित केलाय। महापालिकेच्या कार्यादेशानुसार या प्रकल्पासाठी 23 जून 2022 रोजी कामाचे आदेश देण्यात आले होते आणि ठेकेदाराला 12 महिने कालावधी देण्यात आला होता। मात्र आता तब्बल 22 महिने उलटूनही हे काम पूर्ण झालं नाही। त्यामुळे मनसेचे संदीप पाचंगे यांनी काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। तसंच अनधिकृतपणे उभ्या असलेल्या टपऱ्यांना स्थलांतरित केल्यास त्याच ठिकाणी किंवा रस्त्याच्या समोरील बाजूस शौचालय उभारता येईल असंही पाचंगे यांनी सांगितलं। महानगरपालिकेच्या कार्यादेशानुसार मूळ काम हरदासनगर नाक्याजवळ उभारण्याचं नियोजित होतं, मात्र नंतर त्याचं ठिकाण थिरानी शाळेजवळ बदलण्यात आलं। हा निर्णय महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर घेण्यात आला। या निर्णयावरच आता स्थानिकांनी आक्षेप घेतलाय। ठाण्यातील वाढती लोकसंख्या आणि शहराची झपाट्याने होणारी वाढ पाहता सार्वजनिक सुविधा गरजेच्या असल्या तरी त्यासाठी योग्य नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार महत्त्वाचा आहे। उतरून गेल्यानंतर आता हे सुलभ शौचालय आहे 10 महिने झालेले आहेत तरी देखील आता सुलभ शौचालय बांधले जाते, त्याबद्दल तुम्ही तक्रार देखील केलेली आहे का? या ठिकाणी जे काही टॉयलेटचं काम चालू आहे या कामाची वर्क ऑर्डर 2023 मध्ये दिली होती आणि त्यामध्ये सरळ सरळ असं दिलेलं आहे की हे काम 12 महिन्याच्या आत करायचं आहे। आता इतके महिने काम का नाही करण्यात आलं हे जेव्हा आपण महापालिकेच्या लोकांना विचारलं आम्ही तेव्हा खडतरीने सांगितलं की इथे एक झाड होतं, ते झाड आम्हाला काढण्यासाठी वेळ गेला। मुळात हा जो रस्ता झाला मला वाटतं जयस्वाल असताना आयुक्त जयस्वाल असताना रस्ता आला होता, तर ही जी झाडं लावली ती महापालिकेने लावलेली आहेत। महापालिकेने लावलेली झाडं काढायची गरज काय होती बरं? ती काढली झाडं तुम्ही तरी या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की सकाळी जी लोक मॉर्निंग वॉकला जातात त्यांच्यासाठी आम्ही टॉयलेट बांधलंय, त्यासाठी मोबाईल टॉयलेट बांधायचं होतं। असं एवढं 25-30 लाख खर्च करून रस्त्यात टॉयलेट बांधायची काहीच गरज नव्हती। मुळात रस्त्यात टॉयलेट बांधणं हेच बेकायदेशीर आहे। तुम्हाला टॉयलेट बांधायचं आहे तर इथे हे जे काही अनधिकृत बांधकाम आहे यांना स्थलांतरित करा, तिथे बांधा। रस्त्यावरती आता तुम्ही बघताय की ऑलरेडी आता रस्ते इथे टपऱ्या लागलेले आहेत, अशा टपऱ्या आजूबाजूला लागत राहणार आहेत। आपल्याकडे माहिती आहे एकदा टॉयलेट झालं की त्याच्या आजूबाजूला पाण्याची टपरी लागते, इतर सुद्धा गोष्टी सुरू होतात, लॉटरी स्टॉल लागतात। यापेक्षा तुम्हाला जो काही टॉयलेट बांधायचं आहे त्यांना आम्ही विनंती केली आहे की जर तुम्हाला खरोखर लोकांसाठी टॉयलेट बांधायचं आहे तर तुम्ही रस्त्याच्या त्या बाजूला जिकडे हॉस्पिटल आहे तिकडे बांधा, इकडेच टॉयलेट बांधलं पाहिजे असं तुमचा अट्टाहास कशासाठी आहे? आणि मुळात वर्क ऑर्डरला एक्सटेन्शन मिळालेलं नाहीये तर हा माणूस बेकायदेशीरपणे कामच कसा करू शकतो? महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्हाला स्टॉप वर्क नोटीस देणार आहोत, पण मला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती विश्वास नाही। हा यांचा लाडका ठेकेदार आहे आणि ठेकेदाराकडनं फक्त मलिदा काढायचा आहे म्हणून त्यांनी हे काम करायला दिलेलं आहे। 2023 मध्ये वर्क ऑर्डर झालेली आहे, तेव्हाचे जर तुम्ही रेट्स बघितले आणि आत्ताचे रेट्स बघितले तर त्यांनी ते वर्क ऑर्डर मध्ये ते देखील वाढवलेलं नाहीये। कसं काय यांना काम करतात, कसं यांना काम परवडतं आणि त्यामुळे हे थुकपट्टीचे काम हे लोक करतायत। आणि हे या ठिकाणी टॉयलेटची गरज आहे, टॉयलेट सगळीच गरज आहे, नाही असं नाही, मुलांना, लोकांना, वृद्धांना सगळ्या याची गरज आहे। पण इथे टॉयलेट नव्हतंच रस्त्यामध्ये, मग तुम्ही अचानक रस्त्यात टॉयलेट का टाकताय?